नमस्कार, मी रमा कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आजच्या या खास दिवाळी संध्येत मनपूर्वक स्वागत करते। आपल्या सगळ्यांना ही दिवाळी अत्यंत आनंदाची, उत्कर्षाची, भरभराटीची जाओ ही शुभेच्छा। आता थोडक्यात आपल्या बालनाट्याविषयी। बे एके बे वरवर पाहता मुलांच्या शालेय जीवनावर भाष्य करणारे एक हलके फुलके नाटक भासले तरी जरा थोडे त्याच्या अंतरंगात डोकावून पाहिले तर आपल्याला बरंच काही सांगून जाईल। रम्य ते बालपण असं ज्याचं वर्णन करतात तो काळ हा आपल्या प्रत्येकाच्या मनात एक अतिसुंदर आठवणींचा सोनेरी कप्पा असतो, नाही का? आणि या कप्प्यातला एक मोठा भाग आपल्या शालेय जीवनाशी निगडीत असतो। अनेक कडूगोड आठवणींचा एक अतिरम्य कालखंड। या शिक्षणरूपी यात्रेचा श्री गणेशा कदाचित बे के बे या मंत्रानंच होत असावा। या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात ज्या एका चाकोरीतून होते, खरं तर सध्याची परिस्थिती पाहता चरकातून होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। कारण शिक्षण अनुभूतीच्या या प्रक्रियेत आपण यातला आनंद रस कुठेतरी हरपत तर चाललो नाही ना, असा विचार करायला बे के बे आपल्याला कदाचित भाग पाडेल असं आम्हाला वाटतं। उत्कृष्ट विद्यार्थी घडवत असताना नकळत आपण फक्त परीक्षार्थी तर घडवत नाही ना, असा प्रश्न आजच्या शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाला पडणं आवश्यक आहे असंही कुठेतरी वाटतं। भविष्यातील सुजाण सुशिक्षित नागरिक बनवत असताना आपण या शिक्षणरूपी शिदोरीचा बाजार आणि व्यवसाय करून शिक्षणाचा मूलभूत अर्थ आणि उद्देश तर विसरत चाललो नाही ना, असा शोध शिक्षण क्षेत्र आणि तथाकथित शिक्षण सम्राट घेतील अशी आमची अपेक्षा आहे। आपला पाल्य सर्वोत्कृष्ट ठरावा या ईर्षेनं झपाटलेल्या पालकांनी आपण आपल्या निरागस निष्पाप मुलांना एका भयानक जीवघेण्या
शर्यतीत तर उतरवत नाही ना, याचा विचार करणं आज काळाची गरज आहे. आणि या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या आजच्या नाटकाचा हा केंद्रबिंदू अर्थात विद्यार्थी हा बळीचा बकरा तर बनत चालला नाही आहे ना, याची काळजी समाजानं घेणं नितांत आवश्यक आहे असंही आम्हाला सगळ्यांना आवर्जून वाटतं. आणि म्हणून बे के बे. अरे बापरे, जरा जास्तच गंभीर प्रस्तावना झाली का? परंतु चिंता करू नये, आमच्या बालकलाकारांनी आपल्याला या सगळ्या विचारांचा ताण पडणार नाही याची काळजी घेतली आहे. बरे, हे सगळे प्रश्न ते तुम्हाला नक्की विचारणार आहेत, पण हसत आणि हसवत, कधी कोपरखळ्या मारत तर कधी टोमणे मारत, आणि हो, वारंवार बे के बेचा उच्चार करत. चला तर मग या पाढ्याची सुरुवात करूयात. तर रंगदेवतेला आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करीत आहे बे एके बे. लेखक अक्षय आगाशे, दिग्दर्शिका रमा कुलकर्णी, सहदिग्दर्शन आणि निर्मिती योजना नलिनी थिटे आणि विशाल पेंढारकर, नेपथ्य कौस्तुभराव, प्रकाश योजना विनय पराडकर, पार्श्वगायन सुकृत गोंधळेकर, ध्वनी योजना आणि पार्श्वसंगीत अक्षय अवधानी, रंगभूषा राजश्री लेले आणि मीनाक्षी मांढरे. यातील आजचे कलाकार, गुणी बाल कलाकारांची ओळख करून देताना मला अत्यंत आनंद होतो आहे. श्रेयस दळवी, नील कर्णिक, ऋषभ पारसनीस, तन्मयी कुलकर्णी, श्रुती दातार, श्रुती पाटील, आरोही टेंभुर्णीकर आणि वर्धिनी पेंढारकर. सादर करत आहोत बे एके बे. शंभर खिडक्या 32 टाकी दात बडक्या छोटी छोटी बाके मोठे फळे आई आई ओरडे रडके गए प्रत्येक चटी ठोकते धूम शुशी संडास बाथरूम चला करूया श्री गणेशा शाळा शाळा हर्षा हुषा शाळा शाळा हर्षा हुषा कशी येते वाजत पटी बसते हातावर असा हटी. ए बाई, यांनी माझी चड्डी ओढली. बाई, हा सारखा मारतो. बाई, ते कोणीतरी शू केली. बाई, हा सारखा चिमटा काढतो. बाई, माझी चड्डी ओढली. बाई, हा सारखा मारतो. बाई, ते कोणीतरी शू केली. बाई, हा सारखा चिमटा काढतो. बाई 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 बाई. महाकाली चामुंडा थय थयाट करतात कशा शाळा 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 हर्षा हुषा. मग येतो मोठा त्रास वैशाख वडवा सासूरवास. मागच्या जन्मी केले पाप अभ्यासात बसला शाप. अभ्यास 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 शे अभ्यास 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 अभ्यास. एक एक विषय ऑन द वे सुरू होते बेकेबे. नमस्कार मंडळी, रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून महाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करीत आहे एक अंकी बाल नाटक बे के बे. पात्र परिचय: आई श्रुती पाटील, बाबा नील कर्णिक, लसावी ऋषभ पारसनीस, मुलगा श्रेयस दळवी, मुलगी तन्मयी कुलकर्णी, शिक्षिका आरोही टेंभुर्णीकर आणि श्रुती दातार आणि निवेदिका मी
वर्धिनी पेंढारकर. बे एके बे, बे दोने चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पंचे दहा, बे सक 12. गधड्या नीट उभा राहा व्यवस्थित. अरे भाग तरी पाडू देत ना व्यवस्थित. आणि ओरजची सगळी तयारी झाली ना व्यवस्थित. व्यवस्थित न घाबरता उत्तर दे. आणि डबा सगळा व्यवस्थित संपवून आण. काय विचारताय मी? व्यवस्थित काहीतरी काय. व्यवस्थित लोकसभा, पालकसभा, राज्यसभा. व्यवस्थित दादा मुनी ऋषी. व्यवस्थित उभयानवी अव्यय मध्यम पद. अरे लागलं का? अरे हे मी पण चालेल जाणं, मी पण बुद्धू घालणार. हे बघ माझा दप्तर. आणि हा हा डब्यामध्ये ना खूप सारे बिस्किट आणि खूप सारे चॉकलेट. अरे अजून वेळ आहे तुला. पुढच्या वर्षी जायचं बरं का शाळेत. काय पुढच्या वर्षी? लसावी जाणार का शाळेत? हो. बाई लसावी आणि शाळेत. वा वा वा, लसावी जाणार आता शाळेत. अरे वा, शाळेत जाणार तू? कुठे इथे का शहराबाहेर? अहो फॉर्म मी तपासून घ्या. हो. हल्ली सगळं ऑनलाईन असतं. बरोबर. अहो एक्स्ट्रा करिक्युलर तपासा. मुलांची की कोएड? पोएट बरी. हो. आणि काय हो, कुठल्या मीडियम मध्ये? मीडियम मराठी मीडियम. मराठी मीडियम? हो. नाही म्हणजे तसं अजून काही ठरलं नाही. अहो लवकर घाला हो, नाही तर ऍडमिशन नाही मिळायची. स्कॉलर मुलांची स्पेशल बॅच असते. आणि हो, इंटरव्ह्यूची तयारी केली का? इंटरव्ह्यू. बे एके बे, बे दोने चार, इंटरव्ह्यूचा वार, टेन्शन आले फार, बाबा पडले गार, बे दोने चार. आपले हार्दिक स्वागत. This is a forward-thinking school that integrates the essence of local and global education, designed to meet 21st century needs. We provide you state-of-the-art diaper facilities for you to enjoy your bathroom needs. Classroom needs. To promote a child with maturity in education and worldwide communication. This school admits to provide best in mathematics, environmental studies, general knowledge, art and crafts, storytelling, rhythm and action songs, field trips, and how to do susu in diapers. So let's begin the show. Dabur Graipotter presents Kaun Banega Kangarpati, powered by Pants and Diapers. Mummy Popo Pants. मला सांगा लसावीचे फादर, why you want to take admission in English medium? जरा इलस्ट्रेट करून सांगा. अहो सगळे म्हणायला लागले स्पर्धेचे जग आहेत, त्यातून 2020 लाईफ. आता मुलांनी पुढे राहायला नको का? आता रस्त्यावरच्या पाट्या वाचायच्या म्हणजे आता शेमरा पुढापुढे ही लाज. ह्याच्या जन्मावेळी सौभाग्यवती इंग्रजी मासिके डोळ्यापुढे घेऊन उभी. आता प्रादेशिक भाषेतून शिकून मॅकडॉनल्ड्स मधला हॅपी मील मागणे आणि नाक्यावरच्या किराणा मालाच्या दुकानातून पेप्सी कोला मागणे. फरक तर पडणारच ना. आता त्यासाठी जास्तीत जास्त इंग्रजी शब्दकोश वाढायला पाहिजे ना. म्हणून ना सगळा अट्टाहास.
त्यातलं आम्ही दोघं नोकरीवाली माणसं. कॉलनी मधली इतर मुलेही एकत्र शाळेत जातात. तेवढीच आमची सोय. Could you please explain this in English? See, what happened? Children, competition, English, burger, vada pav. Best, right? That's really interesting. Very, very interesting. हाँ क्या डोनेशन था फॉर्म. डोनेशन. बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा. डोनेशन की लाईन जहा 1 लाख की 2 लाख नोटांच्याही राशीचा चेक चालेल का चेक तुम्हाला. आता बरतो लेट्रिक कशाला. तेवढे आपले एक काम करा मुलाला पुढच्या रांगेत बसवा. आणि मुलाला शिक्षा जरा समजून घ्या. बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा. एवढे पैसे कुठून आणू? आधीच 2 जॉब करतेय मी. 4 जणांची धुनी भांडी करते मी. घासून घासून हाताला चिऱ्या पडल्या आहेत. माझ्या मुलाची स्मरणशक्ती अगदीच जबरदस्त आहे. टीव्हीवर दाखवलेली सर्व गाणी अगदी तोंडपाठ आहे. अलॉंग विथ बॅकग्राऊंड म्युझिक. अगदी पहिलं नाव काढेल बघा शाळेत. Please have a look at my and my husband's certificates. We both were rank holders since 5th standard. So, genetically and logically, our child is extra superior scholar than any other. So he has to get admission by any chance. What are you talking, Mrs. Jhunjhunwala? I tell you, these primary schools are nothing but time pass. See, you and me hardly get time from our social work. Better at Sonu Raju B.Ed school. Naitari babysitter is so costly now. बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक सहा. लिस्ट लागली पहा. लिस्ट लागली, लिस्ट लागली, लिस्ट लागली, लिस्ट लागली, लिस्ट लागली. आता शाळेचा पहिला दिवस. चला आज शाळेचा पहिला दिवस. लसावी आज बुटू घालणार. लसावी आज गणवेश घालणार. लसावी आज छोटासा टाय बांधणार. एक उलटा इकडून सुलटा, दुसरा वर इकडून खाली. नीट शिकून घे. डब्बा राहिला की. लसावी आज डब्यात काय. क्रीम बिस्किट आणि चॉकलेट. नाही नाही कडधान्य आणि कॉर्न. आणि हे लसावीचं दप्तर. बे दुने चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पंचे दहा, चौकुटी उडी आणि सात. सगळे विषय त्यातच पॅक. एक एक कप्पा फुटतो बसा, पाठीवरती बेलूच जसा. मराठी, हजर, इतिहास, उपस्थित, भूगोल, आलोय, गणित, प्रेझेंट, इंग्लिश, येस सर. गृहपाठ. हजर हजर हजर. छोटा गट. नमस्ते. आले आले आले. शुशू कोणी केली इथे? गो टू बाथरूम. नी
स्वागत. What I told you, you have to listen. Go to bathroom. BATHROOM bathroom. नाहीतर मिळेल पाठी ते गुड्डा. नीट शिकून घे. कळलं का? Very good boy. So now sit properly आणि माझ्या मागून म्हणा. Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb, her father shot it dead. Mary had a little lamb, her father shot it dead. Now it goes to school with her, school with her, school with her. Now it goes to school with her, school with her, school with her. Now it goes to school with her between two chunks of bread. Now it goes to school with her between two chunks of bread. Mary had a little lamb, Mary had a little lamb, little lamb, little lamb. Mary had a little lamb and ran into a pylon. Mary had a little lamb, it ran into a pylon. 10,000 birds went up its ass, up its ass, up its ass. 10,000 birds went up its ass, up its ass, up its ass. 10,000 birds went up its ass and turned its wool to an island. 10,000 birds went up its ass and turned its wool to an island. इयत्ता पहिली. दुसरी आली बकरी तिने केले ते तिसरी आली पाठी मागून टेंडी केली बँग. चौथी पाठी सावली टेंडी केली बँग. आठवी आली झोपून मागून तिने गेले बे बे बे. चुप, विषय नको बदलूस. इयत्ता दुसरी. आणि घाण कोणी केली? 3 वेळा सांगितलंय. ताप भरून सगळे. Just Spanish class विसरे. नीट शिकून घे. बघू homework असावी. हे काय? एक गणित 5 वेळा सोडवायला सांगितलं होतं. 4 वेळा का सोडवलं? 5 वेळा सोडवलं नाही तर प्रॅक्टिस कशी होणार? बाई पण तुम्ही 4 वेळा सांगितलं होतं. आणि हा एकदा मी पाटीवरती पण लिहिलं. आता सकाळपासून पाटी 4 वेळापासून झाली. ते कसं दाखवणार? अरे मूर्ख मुला, अजून एकदा सोडवलं असतं तर डोक्यात
टाइम टेबल खाडाखोड एक गळा पुस्तकातला मारझोड पेन पेन्सिल शाई रबर सगळ्यांची एकच रिक्षा पेन पेन्सिल शाई रबर सगळ्यांची एकच रिक्षा अभ्यास परीक्षा हो अभ्यास परीक्षा हो अभ्यास कर डोक्यावर बसणार आई घटक चाचणी महिन्या अखेर झटकून टाक बाई बाबा घालतात गेर झाल्या होतो पोलीस पहारा बाबा घालतात गेर झाल्या होतो पोलीस पहारा भाऊ करतो ठेवल्या बावल्या किसका भी नहीं सहारा खेळ नाही टीव्ही नाही बदलून गेला सगळा नक्षा अभ्यास परीक्षा हो छोट्या आनंदाची आहो आता मला नुसती भिक्षा अभ्यास परीक्षा हो गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरीचे उगम एक तुतारी त्या मुलांनी चुकीन केली. अरे लसावी आधी उजळी झाली का? होत्या शाळा ग बाई बा माझं ते 3 वाजले. अरे लसावी खऱ्याची वेळ झाली बस ते मांडी घालून. ही घे फळे, हे घे बदाम, हे खा 4 काजू, हे घे दूध, हे घे शंखपुष्पी. आता छान करा भाऊ. अरे लसावी अरे प्रार्थना राहिली की धावा सगळे धावा देवाचाही धावा. धावा सगळे धावा देवाचाही धावा. अभ्यासाच्या गावा नेट असोबा जावा. तुझा आशीर्वाद राहावा. धावा सगळे धावा देवाचाही धावा. धावा सगळे धावा देवाचाही धावा. छोटा गट मोठा गट शिका लवकर पट. एका मागून एक पायरी अभ्यासाची वट. पुढच्या रात टंगडी मारून त्यांचाच गळा हेवा. धावा सगळे धावा देवाचाही धावा. धावा सगळे धावा देवाचाही धावा. पुस्तक फाटले वही फाटली नाही उसवले बाळपण. कोळ्या चेहऱ्याचे तुटके बाळपण. हाताची घडी तोंडावर बोट खातोय शिक्षण मेवा. धावा सगळे धावा देवाचाही धावा. धावा सगळे धावा देवाचाही धावा. बे के बे दुने 4 बे त्रिक 6 बे चौक 8 बे पंचे 10 बे सक 12 गरज वाले 13. पेन्सिल घेतली का? रबर घेतले का? टोक यंत्र आणि कंपास बॉक्स. चल लवकर पेन्सिल बॉक्स मध्ये टाक. बॉक्स दप्तरात टाक. लवकर चल लवकर कर. पायात मोजे टाक. बुटात पाय टाक. करतोय. गळ्यात टाय टाक. चल लवकर.
अरे मार्कशीट राहिली. अहो काय राहिले? अगं याची मार्कशीट कुठे आहे? तर आयत्या वेळा कुठे ठेवती? तू ना अगदी वेंधळी आहेस. अहो मूर्खासारखे मार्कशीट काय बोंबलतायत? हॉल तिकीट म्हणा. हा तेच ते. अहो हॉल तिकीट घेतलंय ना ते. चल लवकर. अरे नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. देवाला नमस्कार कर. मला कर. आईला कर. चल लवकर. परीक्षा हॉल. आणि घडव चाचणी, मग चांगली परीक्षा, मग वार्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा, मध्ये मध्ये असतात अनेक परीक्षा. क्लास टेस्ट, टेस्ट, वीकली टेस्ट, ही टेस्ट, ती टेस्ट, ही टेस्ट, ती टेस्ट, ही टेस्ट, ती टेस्ट, ही टेस्ट, ती टेस्ट. and your time starts now. What is happening here? कौन बटबट करता है? 10, 9, 8, 7, 6, stop it. 5, 4, 3, 2, 1. Time up. आम्ही कोणाला भीत नाही. अर्धी चड्डी पांढरा शर्ट, 2-2 वेण्या मोठा स्कर्ट, पाठीवरती मोठा दगड, येता जाता नुसती बडबड, बालक पालक नुसती घाई. आम्ही कोणाला भीत नाही. वह्या पुस्तकं पेन्सिल शाई, आम्ही कोणाला भीत नाही. अर्धी चड्डी पांढरा शर्ट, 2-2 वेण्या मोठा स्कर्ट, पाठीवरती मोठा दगड, येता जाता नुसती बडबड, बालक पालक नुसती घाई. आम्ही कोणाला भीत नाही. 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 निकालाचा दिवस. काकू काकू सवीला 80% पडले. खरंच? हो, पेढे हवेत. या भागाचे प्रायोजक आहेत पितळे बंधू पेढेवाले. काका हे घ्या पेढे, मी पास झाले. शी, हे कसले पेढे? ना त्याला चव, ना त्याला रंग, ना त्याला आकार. अहो काका मी पास झालो. हे घ्या पेढे. वा, हे कुठले पेढे? एकदम स्वादिष्ट. हे पेढे पित्यांचे. पित्यांचे? पहिली असो वा दुसरी, मोठी स्त्री असो वा नसरी, पेढे हवे फक्त पितळ्यांचे. अहो पितळे बंधू पेढेवाले, पास झालेल्या प्रत्येकांसाठी रवी फळाजवळ पुणे. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. कार्ट हुशार निघाल की. हो त्याला आता क्रिकेटच्या कोचिंगला घाला. अहो त्यापेक्षा गाण्याचा क्लास लिटिल स्टार मध्ये जायचं ना बाळ. छे, त्यापेक्षा तबला शिकवा. आमचं सोनू असा बडवतो रोज. तबला, खो खो, गिटार, सड्डा हक, एटेरक, सड्डा हक, एटेरक. अहो ॲबॅकस राहिले की. हा, लसावी स्विमिंग शिकून घे, नाहीतर पडशील. अहो जग बडी आल्यावर. चित्रकलेशिवाय पर्याय नाही. लसावी, तू
ड्रॉइंग क्लासला जा. लसावी फुटबॉलची प्रॅक्टिस कर. ओ लसावी अरे स्केटिंग. अरे नाट्य वर्ग. लसावी डान्स क्लास. लसावी बॅडमिंटनची प्रॅक्टिस. लसावी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. लसावी एक्स्ट्रा करिक्युलर. एक्स्ट्रा तन्मन एक्स्ट्रा मन एक्स्ट्रा स्ट्रॉंग अँड एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा क्लास अँड एक्स्ट्रा वर्क एक्स्ट्रा टाइम अँड एक्स्ट्रा जर्क एक्स्ट्रा बिझनेस एव्हरी डे लाइन अप अँड से ब्रेक इट लाइन अप अँड से ब्रेक इट लाइन अप अँड से ब्रेक इट. या वेलकम टू पार्टी कोचिंग क्लासेस. आमच्या इथे सर्व विषयाची तयारी 10 महिने अगोदरच केली जाते. पहिली असो वा चौथी याची तयारी आधीपासूनच. 40 दिवसांच्या पॅकेजमध्ये प्राणायाम आणि योगा फ्री 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 आणि हुशार विद्यार्थ्यास कृणाल म्युझिक प्रस्तुत ऐका वाचा लिहा ते 2 CD मोफत. फक्त 25,000 आता भरा आणि आपली सीट बुक करा. बकरे 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 बकरे. नमस्कार नमस्कार. बकरे आणि बकरे स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये आपले हार्दिक स्वागत. काय म्हणायचे आहे आपल्या मुलाला? तेंडुलकरची भुतिया. भुतिया? अहो भाईचुंग भुतिया. आमच्या इथे सगळ्या प्रकारांच्या खेळांना प्रोत्साहन दिले जाते. आट्यापाट्या, लंगडी, ठिक्कर पाणी, खानगोष्टी, आबिना सिबाबिना, आबिना सिबाबिना, डुक्कर मुसंडी, अप्पारप्पी यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर बसलेल्या खेळांसाठी फक्त एकच नाव बकरे आणि बकरे. पोहता येत नसेल तर विहिरीत ढकललं जाईल. बॅडमिंटन येत नसेल तर रॅकेटनी बदललं जाईल. अगदी पोपट होईपर्यंत. पोपट? आपण पोपट. लहान मुलांकरिता संडे स्पेशल मॅच आणि एक आईस्क्रीम मोफत. लहान मुलांकरिता संडे स्पेशल मॅच आणि एक आईस्क्रीम मोफत. 2 महिन्यानंतर खास भव्य हग्गीज डायपर पुरस्कृत लिंबू चमचा स्पर्धा. त्यातून निवड झालेल्या मुलांना खास चॅम्पियन्स लीग साठी भूतानला पाठवणार. जोशी 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 या जोशी कोचिंग क्लासेस. जोशीने वडापाव विकणे बंद करून कोचिंग क्लासेस सुरू केले आहेत. सोमवार क्रिकेट, मंगळवार फुटबॉल, बुधवार बास्केटबॉल, गुरुवार स्केटिंग, शुक्रवार बॅडमिंटन आणि शनिवार रविवार सुट्टी. स्विमिंगचे फ्री मॅचेस फक्त मुलांसाठी. 22,000 भरा आणि आजच जॉईन व्हा. जोशी कोचिंग क्लासेस. वा 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 अभिनंदन अभिनंदन. शिष्यवृत्ती मिळाली हे जगतात झाले. आता त्याला लवकरच NTS ची एक्झाम देऊन टाक. आपला लसावी काय पटपट मोठं झाला ना. अरे ऑलिम्पियाडचे फॉर्म्स आउट झालेत. उशीर नको करू सा भरायला. काय यंदा उन्हाळी सुट्टीत सूर्य शिबिर वाटतंय. आमच्या सोनूलाही घे बरोबर. मला वाटते येत्या 20 तारखेला क्लाउड कॉम्प्युटिंगचे क्लासेस सुरू होत आहेत. संध्याकाळचा वेळ काढून ठेवा लसावी. What was that? He is no more Lasavi. Please grow up. हो पुढल्या वर्षी 5वी ना. काय पुढच्या वर्षी 5वीत जाणार? अरे काय त्या आता जास्त अभ्यास करायला पाहिजेस हा. आता झाली तेवढी दंगा मस्ती पुरे. यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर फ्युचर. टवाळक्या खूप झाल्या आता. सायन्सचे फॉर्म्युला काय पाठ होत नाहीत. डिरेक्टरवर क्लास आहे, मी तुला पत्ता देतो. नाव रेलेंट मार्टिनचे नाव ऐकले नसेलच. महाशयांनी ओ लॉर्ड
फॉरगिव्ह मी. रोज रोज शाळेचा गणवेश कसा काय खराब होतो? दिवसभर डुकरासारखी लोळा आणि नंतर आम्हाला सुलट उत्तरे द्या. शुभंकरती आयुष्यात कधी म्हणालाच होता का? काय दिवे आयुष्यात लावणार आहे देव जाणे. हे फेसबुकचे अकाउंट कोणी काढले मला न विचारता? एनिवेज प्लीज हॅव अ लुक ॲट माय अल्बम अँड लाईक कळण्या 8 वाजेपर्यंत लोळा नुसती चालते. गप्प बसा. कुणाचं ऐकायचं मी? आधीच एवढी धावपळ करतोय मी. 6 ते 12 शाळा, 12 ते 1 एक्स्ट्रा क्लास, 1 ते 2 गणित, 2 ते 4 स्विमिंग, 4 ते 6 योगा, 6 ते 7 नाट्यवर्ग, 7 ते 9 होमवर्क, 9 ते 10 ऑनलाईन टेस्ट, 10 ते 12 रिव्हिजन. जरा सुद्धा टीव्ही बघता येत नाही मला. जरा सुद्धा गेम्स खेळता येत नाही मला. जरा सुद्धा श्वास घेता येत नाही मला. मला खरंच कळत नाही मी काय करू. आता मला माहितीये आता तुमचाच पाडा म्हणायचा. बे एके बे, बे 10 20, बे 10 20, बे 8 16, बे 8 16, बे 5 10, बे 5 10, बे 3 6, बे 3 6, बे सग 12, बे सग 12, बे चोक 8, बे चोक 8. पाढा संपला पुन्हा सुरू झाला. लसावी संपला मसावी सुरू झाला. प्राथमिक संपले माध्यमिक सुरू झाले. स्वतःचा शिंग फुटलेला बकरा. असे असंख्य बकरे रोज जातात खाटीक खाण्याकडे. असे असंख्य बकरे रोज लावतात झापडे अंधाणू करण्याचे. असे असंख्य बकरे डोकात गुरफटतात. असे असंख्य बकरे रोज म्हणतात बे एके बे, बे दोन्ही 4. एक बकरा असाच कमी अधिक. कधी कोणी करेल का स्वतःचा एक नवीन पाडा, स्वतःचीच एक नवीन ओळख? आता आमचं नाटक इथेच संपलं. पण आम्हाला काही प्रश्न पडले नाटक बसवताना. शाळा, शिक्षण, अभ्यास का कशासाठी? तेव्हाच आम्हाला एक पत्र सापडलं. हे पत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, कदाचित नसेल. कोणीतरी म्हटलंय शाळा एक सुंदर आठवणींची साखळी असते आणि शिक्षक ही त्यातली महत्वाची कडी. हे आमच्या शिक्षकांसाठी, अर्थात आपल्या सर्वांच्याच शिक्षकांसाठी अब्राहिम लिंकनचं पत्र. प्रिय गुरुजी, सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात सगळेच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तम आहे. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. मला माहीत आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवतात. तरीही त्याच्या मनावर ठसवा. घाम गावून कमवलेला एकच फायदा आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मूल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्या. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा. शिकव त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला आणि गुंडांना भीत जाऊ नको म्हणू त्याला. त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा. सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्षाची आसमान भरारी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेचा धडा मिळू दे त्याला. फसून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवं त्याने. आणि बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी.
त्याला सांगा त्यानं भलांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आले तर पहा, जिकडे शर्शी तिकडे धावत सुटणारा भाव गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी. पुढे हेही सांगा त्याला, ऐकावे जनाचे अगदी सर्वांचे, पण गाळून घ्यावे ते सत्याचं चाळणीतून आणि फोलपाटे टाकून निकष सत्व तेवढं स्वीकारावं. जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा, हसत राहावं ओरातलं दुःख दाबून, पण म्हणावं त्याला आसू ढाळची लाज वाटू देऊ नकोस. त्याला शिकवा तुच्छ वाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपूर समजा की करावे कमाल कमाई त्याने, ताकद आणि अक्कल विकून, पण कधी विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. धिक्कार करणाऱ्याच्या झुंडी आला तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर की जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहा. त्याला ममतेने वागवा, पण लाडावून ठेवू नका. आगी तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलावत नसतं. त्याच्या अंगी बाणवा अधिक व्हायचं धैर्य, पण धरायला पाहिजे धीर त्याने जर गाजवायचं असेल शौर्य. आणखी एक सांगत राहा त्याला, आपला दृढ विश्वास पाहिजेच आपल्यावर, तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर. माफ करा गुरुजी, मी फार बोलत आहे, खूप काही मागत आहे, पण पहा जमेल तेवढं अवश्य करा. माझा मुलगा भलताच गोड छोकरा होतो. टाइम टेबल खाडाखोड एक एक धडा पुस्तकातला मारझोड पेन पेन्सिल शाई रबर सगळ्यांची एकच. काय मग धमाल उडवली की नाही आपल्या छोट्या छोट्या मुलांनी? मस्त. त्यांचं कौतुक करण्यास मी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर कार्यकारिणीच्या अध्यक्षा श्रीमती मंजिरी कदम यांना स्टेजवर आमंत्रित करते. सुरू करूया छोट्या छोट्या कलाकारांपासून. श्रुती दातार, श्रुती दातार, वर्धिनी पेंढारकर, ऋषभ पारसनीस, नील कर्णिक, आरोही टेमुर्णीकर, श्रेयस दळवी, तन्मय कुलकर्णी, श्रुती पाटील, आता पडद्यामागचे कलाकार. रंगमंच व्यवस्था कौस्तुभ राव, पार्श्वगायन सुकृत गोंधळेकर,
प्रकाश योजना विनय पराडकर. दिग्दर्शन सहाय्य नलिनी थिटे. विशाल पेंढारकर. आणि दिग्दर्शन रमा कुलकर्णी. बे एके बे. कौतुक समारंभ चालूच राहणार आहे. आपल्याला माहिती असेल ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालय त्याच्या संचालिका डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्या सूचनेवरून दूरदेशी ही नांदे माझी मराठी आनंदे असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की भारतापासून देशी विदेशी निवास करणाऱ्या आपल्या मराठी बांधवांमध्ये मराठी भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा. त्यांनी आम्हाला ह्या अंतर्गत काही स्पर्धा घ्यायला सांगितल्या. तर महाराष्ट्र मंडळ सिंगापूर ह्याला आम्हाला जे सभासदांनी प्रतिसाद अतिउत्तम दिला आणि यामध्ये आम्हाला बहुमोल मदत झाली. काही सभासदांची त्यांचे नावं मी घेते. श्रीयुत माधव भावे, श्री अरुण मनोहर, श्रीयुत नितीन मोरे, जुई चितळे आणि सिंगापूरला बाय बाय करून गेलेल्या वृंदा टिळक. तर या स्पर्धांमध्ये 3 गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. मोहोर, पालवी आणि अंकुर यांच्या विदेशांचे आपण आता कौतुक करणार आहोत. त्यासाठी मी आमंत्रित करते महाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे बोर्ड ऑफ ॲडवायझर मध्ये श्री अतुल टेमुर्णीकर यांना. सुरुवात करूया अंकुर गटापासून. अंकुर गटाच्या 3 स्पर्धा होत्या. स्वपरिचय व प्राणी पक्षी यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणं, कविता गाणं आणि चित्र ओळख. स्वपरिचय व प्राणी परीक्षा याच्यात प्रथम पारितोषिक अथर्व पटवर्धन. दुसरा क्रमांक अनुष्का वर्तक. हा ना, पण ते त्याच्यावरनं ती उशी नाही चांगली दिसत. ती सेपरेट ठेवा उशी. मग वेगळं असलं तरी चालेल. आणि तिसरा क्रमांक नील कुलकर्णी. कविता व गाणे. कविता व गाणे या स्पर्धेत पुन्हा प्रथम क्रमांक अथर्व पटवर्धन. द्वितीय क्रमांक अनुष्का वर्तक. आणि तिसरा क्रमांक मानस खरे. तिसरी स्पर्धा होती चित्र ओळख. प्रथम क्रमांक अर्णव पेंडसे.
तनया घेणारे अर्णवचं बक्षीस. काही पुसापुशी करायची असेल तर हे खराब फडकं आहे इथे. दुसरा क्रमांक अनुष्का वर्तक. आणि तिसरा क्रमांक अथर्व पटवर्धन. परफेक्ट. टेबल फक्त इकडे घेतो मी. तर हे आहेत अंकुर गटाचे विजेते. आता वळूया पालवी गटाकडे. हे अमित एक मिनिट आहे नाही. आणि योगेश कोण आहे? पहिली स्पर्धा चित्रवर्णन. पहिलं पारितोषिक श्रुती दातार. पहिलं पारितोषिक विभागून आहे श्रुती दातार आणि नील कर्णिक. स्कॉटलंडला नाही जाते ना असं नको. इट्स ओके राईट. हां फिक्स करायला सांगू त्यांना मी. नाही नको तिथे गॅस मध्ये गॅस. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस ऋतुराज कुलकर्णी. ठीक आहे ना? परफेक्ट. थोडंसं मागे घे अजून. इंग्लिश मराठी प्रतिशब्द याच्यामध्ये पहिलं बक्षीस श्रुती पाटील. माझ्या ड्रेसिंग टेबलला कागद काय लावला? दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस विभागून आहे वर्धिनी पेंढारकर. इरा ओवळेकर. सॉरी एकच तुला अजून आता ह्या पॅनल ठीक आहे. हो हा बटन अंदर होता. नाही ना आणलेलं बटन नाही आणलं तिथे. तिसरी स्पर्धा होती महाराष्ट्राच्या नकाशामधून इंग्लिश गावांची नावं मराठीत लिहिणे. प्रथम क्रमांक श्रुती दातार. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस परत विभागून आहे इरा ओवळेकर. आणि वर्धिनी पेंढारकर. हे आहेत पालवी गटाचे विजेते. आता वळूया मोहोर गटाकडे. त्यात पण 3 स्पर्धा होत्या. पहिली स्पर्धा निबंध गृहपाठ. म्हणजे त्यांना विषय देण्यात आले होते आणि घरून निबंध लिहून आणायचा होता आणि मग तिथे येऊन तो वाचायचा होता. त्यात पहिलं पारितोषिक विभागून आहे उत्कर्ष ठाकूर. सॉरी योगेश डोर चेक करणार. जस्ट चेकिंग द डोर. आणि यश करमरकर. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस रजत काळे. दुसरी स्पर्धा होती उत्स्फूर्त भाषण. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस उत्कर्ष ठाकूर. दुसरा क्रमांक रजत काळे. आणि तिसरा क्रमांक मिहीर घोंगे. तिसरी स्पर्धा होती नाव गाव प्राणी वस्तू लिहिणे. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ऋत्विक पेठे. दुसरा क्रमांक रजत काळे.
आणि तिसरा क्रमांक उत्कर्ष ठाकूर. योगेश तू तुझी एंट्री मार ना टॉयलेटची. तर हे आपले विजेते तूर देशी ही नांदे माझी मराठी. टॉयलेटची एंट्री. गणेशोत्सवात यावेळेला एक अनोखा म्हणूया असा कार्यक्रम सादर करण्यात आला. आपल्याकडचे जे शब्दगंधी आहेत हौशी कवी यांच्या कवितांना चाली देऊन स्वरगंधाच्या टीमनी चाली देऊन काव्य स्वरांजली नावाचा कार्यक्रम करण्यात आला गणेशोत्सवामध्ये. बऱ्याच जणांनी आपण पाहिलाही असेल. याची आता पुढे जाऊन एक CD बनवण्यात आली आहे अद्वैताची गाणी. यासाठी मी श्री माधव भावे यांना स्टेजवर सीडीचं शीर्षक आहे अद्वैताची गाणी. ॲक्च्युली मला इथे अशासाठी बोलावण्यात आलेलं आहे की ह्या सीडीमध्ये किंवा ह्या गाण्यामध्ये इतक्या लोकांनी सहभाग केलेला आहे की त्या सगळ्या लोकांना बोलवण्याची एक आपला बराचसा दिसणारा मनुष्य कोणातरी उभा करावा म्हणून मला उभा करण्यात आलेला आहे. पण खरं सांगायचं तर कितीतरी नावं आहेत त्याच्यात. अक्षय अवधानी आहे, सचिन भिडे आहेत, ओळेकरबाई आहेत, तनुजा साने आहेत आणि इतर अनेक लोक आहेत. याची थोडीशी भूमिका अशी की गेली 10 वर्ष शब्दगंधेचे लेखक कवी कविता लिहित आलेले आहेत आणि गेली अनेक वर्ष आपले गायक गाणी गात आलेली आहेत, कठीण गाणी गात आलेली आहेत. तेव्हा त्याचा जर संगम करून आपल्याला आपल्या लोकांच्या गाण्यांना जर चाली लावून छानसं करता आलं तर अशी ती सुरुवात झाली. आणि म्हणजे तर अनेक प्रकारची गाणी आहेत. पाऊस सिंगापुरी आहे, त्याच्यामध्ये आपण सध्या ऐकलेलं अभिमान गीतही आहे, त्याच्यामध्ये पोवाडा आहे, त्याच्यामध्ये द्वंद्वगीतं आहेत, गाव माझ्या मनातला आहे, शोधा ग आहे, गझल आहे. तर तुम्ही कृपया जरूर ह्या CD बाहेर उपलब्ध आहेत. त्या सीडीची किंमत $10 तुम्हाला कदाचित जास्त वाटेल, पण घरी जाऊन ऐकल्यानंतर तुम्हाला खरंच वाटेल की अरे बरं केलं आपण आपल्या आपल्यातील सभासदांच्या गुणांना आपण काहीतरी त्यांचं कौतुक केलं आणि तुमच्या संग्रही राहिली. तर कृपया जरूर बाहेर जाऊन एकदम घाईघाईने जाऊन सगळ्या संपून टाका सीडीज. झाल्या आता सूचना संपत आल्या. बाहेर CD तर आहेतच, खाण्याचे स्टॉल आहेत, वडापाव, साबुदाण्याची खिचडी, चहा, पान, त्याचा आनंद घ्यावा. 4:30 वाजता परत या बेचकी बघायला. आणि ज्या लहान मुलांना नाटक बघायचं नसेल त्यांच्यासाठी सेमिनार रूममध्ये मूवी स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. सो सी यू सून.